चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय. अजितदादांच्या वक्तव्यांना राजकीय चर्चांना उधाण. तर बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दादांनी दिला हारतुरेनं आणण्याचा सल्ला. प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा, जवळ चुकीचे लोक नकोत. युवा संवाद मेळाव्यामध्ये अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर. सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेवरही दावा केला असता, रिजिजू यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकावरील विरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा. तर विरोधामध्ये मतदान करणं हे मुंबईसाठी लागून चालन असल्याचीही टीका. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. वक्फच्या मालमत्तांवर सरकार कब्जा करण्याची ठाकरे गटाला भीती. भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. शुक्रिया मोदीजी असे फलक घेऊन महिला रस्त्यावर. मोदींच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा. हे सरकार असल्यानंच न्यायाची अपेक्षा आहे. दिशा सालियनच्या वकिलांचं मोठं वक्तव्य. तर प्रकरण नव्या खंडपीठाकडे जाण्याचीही शक्यता. कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका, तणावानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. तर विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आले होते आमने सामने. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते ऍक्शन मोडवर. मुंबईमध्ये येस बँक आणि HDFC बँकेत जाऊन मराठी वापराचं आवाहन. तर पुण्यामध्ये ICICI बँकेतही मनसैनिक दाखल. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा. खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाची कारवाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.